हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. एक सिलेबस आल्यानंतर एक कॉमन क्वेश्चन आहे सगळ्यात, की किती दिवसात एक्झाम होईल किंवा कसं म्हणजे एवढं इज इट पॉसिबल टू ओव्हरलुक दिस मच सिलेबस अँड एव्हरीथिंग. सो या सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आय हॅव म्हणजे हा एक जो व्हिडिओ बनवलेला आहे मी, म्हणजे काय कोणत्या गोष्टी कुठून वाचायच्या, कशा वाचायच्या, कितपत वाचायचं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी कुठे मिळतात. सो यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होईल. आवडेल तर आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो फर्स्ट ऑफ ऑल जसं मी याच्या पहिल्याच्या व्हिडिओतही सांगितलं, की सायन्स कट होऊन करंट अफेअर आलाय, बट दॅट करंट अफेअर इज ऑल्सो रिलेटेड टू अर्बन प्लॅनिंग. ठीक आहे. सो आता हे सॉरी, जो फर्स्ट पॉइंट आहे करंट अफेअरचा, करंट अफेअर अँड टेक्नॉलॉजीज, हे कुठनं वाचू शकता तुम्ही? जर तुम्ही ड्रोन, रिमोट सेन्सिंग, जीपीएस रिलेटेड गोष्टी बघितल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्याही डीपीआरपी बनवताना तुम्ही जे सर्वेस करतात त्याला टोटल स्टेशन वापरायचे, ड्रोन सर्वे होतात आजकाल ELU करायला, जीआयएस मॅप बनवतात आणि रिमोट सेन्सिंगने ते सगळं केल्या जातं. सो these are the some important point in remote sensing, GIS and drone survey which is related to urban planning. सो जर तुम्हाला हा टॉपिक हवा असेल, आय एम ट्राइंग टू प्रिपेअर द नोट्स फॉर दॅट आणि ते लवकरच फॉलो द टेलिग्राम ग्रुप, लवकरच इन अ सम स्पेसिफिक फॉर्मॅट ते तुम्हाला शेअर करण्यात येईल. नेक्स्ट आहे अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन्स. बघा, ही डिरेक्टली यू कॅन फाइंड इट फ्रॉम दी नेट. जे स्पेसिफिकली स्कीम्स दिलेल्या आहेत, अमृत म्हणा, अर्बन मिशन म्हणा, PMAY म्हणा, जर तुम्ही त्याला नेटवर गुगल कराल तर तुम्हाला डायरेक्टली त्याची वेबसाईट मिळेल. गो फॉर द ऑथेंटिकेट वेबसाईट, डोंट गो फॉर द XYZ स्लाइड्स, गो फॉर द स्पेसिफिक वेबसाईट. जसं अमृतची वेबसाईट आहे, तुम्ही त्याच्या डाउनलोड्स मध्ये जाल तर तुम्हाला त्याचे प्रेझेंटेशन्स पण मिळेल. टूलकिट्स मध्ये जाल तर यू विल गेट एव्हरीथिंग. सो ट्राय टू गो फॉर द ऑथराइज्ड ऑथेंटिकेट वेबसाईट्स सो दॅट डेटा काही चुकीचा येणार नाही. एक पुढचा व्हिडिओ आय विल ट्राय टू मेक ऑन द प्रत्येक एक वेबसाईट घेऊन तिथून कुठून डाउनलोड करायचं, आय विल ट्राय टू मेक दॅट. But this is very easy topic that you will find on the net very easily. Even the urban transport policies आणि लँड युटिलायझेशन पॉलिसी एकदा तुम्ही गुगल कराल तर यू विल फाइंड द लेटेस्ट ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे RTI, RTS. RTI आपल्याला झालेला आहे पूर्ण. RTS सुद्धा जे महाराष्ट्रासाठी आहे, दॅट यू हॅव टू डू. अर्बन थिअरीज मध्ये जॉग्रफी वाल्या याच्यात यू कॅन फाइंड एव्हरीथिंग अबाउट दिस, बट आय एम मेकिंग म्हणजे एक सिरीज बनवेल, गार्डन सिटी, गेडियन ट्रिओ कन्सेप्ट, कॉन्सेंट्रिक मॉडेल, एक आय विल ट्राय टू एक्सप्लेन इन द फर्दर व्हिडिओज. हा झाला आपला पार्ट 1 रिलेटेड गोष्ट. RP, DP आणि TP स्कीम तुम्ही डिरेक्टली MRTP मधनं करा. स्पेसिफिकली एक RP रिपोर्ट जे मी नेहमी सांगत असते, पण आता मी कंपल्सरीली सांगेल बिकॉज दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सिलेबस. त्याच्यात तुम्हाला टाइप्स ऑफ रिजन्स माहिती पडतील, सर्वेस कोणते केलेले आहेत, कोणत्याही RP प्लॅन बनवण्यासाठी कसे प्रोजेक्शन, पॉप्युलेशन प्रोजेक्शन करण्यात आलेले आहे, that you are going to find in that report. सो आतापर्यंत मी अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू सांगायचे की एक RP रिपोर्ट वाचा, बट नाव आय विल म्हणजे कंपल्सरीली यू हॅव टू गो थ्रू वन रिपोर्ट जस्ट बिकॉज RP चे कोणते कोणते टाइप्स, म्हणजे कोणते कोणते टाइप्स ऑफ रिजन्स असतात ते तुम्हाला कळेल, सर्वेस कसे असतात ते तुम्हाला कळेल. सो दिस विल बी द इम्पॉर्टंट टॉपिक. जे मी औरंगाबादचं एक RP शेअर केलेलं आहे ओपन ग्रुप मध्ये, यू कॅन गो थ्रू दॅट. नैनाची टाउन प्लॅनिंग स्कीम केलेली आहे, यू कॅन गो थ्रू दॅट. आणि DP तर DTPच्या वेबसाईटवर सगळे DP मिळतात. सो बेसिकली या तिन्ही वेबसाईटला यू हॅव टू गो आणि त्याच्यात तुम्हाला एक प्रॉपर
आरपी, डीपी आणि टीपी स्कीम बघायचंय, त्याचे कॅल्क्युलेशन्स बघायचे, त्याचं मेथड्स बघायचे आहेत आणि एव्हरीथिंग यू हॅव टू डू. जे सेल्फ प्रिपेअर करतात ते त्यांच्यासाठी मी सांगते. नेक्स्ट इज लोकल एरिया पार्ट. हे URDPFI मधनच करा, जो छोटा पार्ट आहे. पहिले त्याला समजून घ्या की व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ लोकल एरिया प्लॅन. म्हणजे डीपी मध्ये ज्या एका स्पेसिफिकली एरियासाठी आपण स्पेसिफिक प्लॅन म्हणतो, दॅट इज द लोकल एरिया प्लॅन. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, कसं वेगळं केलं जातं, मेथड्स काय असतात, अँड देन गो टू दी UDCPR गाईडलाईन्स मध्ये लोकल एरिया साठी लिहिलेलं आहे. URDPFI गाईडलाईन्स इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. तुमच्याकडे लेटेस्ट जानेवारी वाला UDCPR गाईडलाईन्स आहे. त्याच्यात फक्त आणि फक्त म्हणजे स्टार्टिंगचे जे आहेत चॅप्टर्स, दॅट इज इम्पॉर्टंट, कारण की परमिशन, अप्रुव्हल, डीम परमिशन, कमेन्समेंट ऑफ वर्क हे सगळं स्टार्टिंगला आहे आणि एंडला FSI, TDR, AR सगळं दिलेलं आहे. बिल्डिंग्स, ग्रीन बिल्डिंग्स, इनिशिएटिव्ह वगैरे वगैरे सगळं काही यू विल फाइंड इन दॅट UDCPR and that is Bible. Don't go for the shortcuts. जर त्याच्यातनच काही पार्ट बाहेर काढत असाल तर इट्स ओके, पण रादर दॅन दॅट डोंट गो फॉर एनिथिंग. डेव्हलपमेंट चार्जेस प्रॉपर आपल्या MRTP ऍक्ट मध्ये सेक्शन नंबर 47 and 124 इज गिवन फॉर द डेव्हलपमेंट चार्जेस. गो थ्रू दॅट. ट्रान्सपोर्टेशनला स्टडीज अँड OND आणि सर्व्हेज हे सगळ्यांचे झाले असतील. सोबत मॉडेल स्प्लिट साठी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, कोणत्या टाइप ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, कोणत्या टाइप्स ऑफ म्हणजे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे आणि एक पॅरा ट्रान्झिट. सो ऑल दिस टाइप ऑफ ट्रान्सपोर्टेशन यू हॅव टू डू. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट साठी देर आर द मेनी मटेरियल्स यूज ऑल ओव्हर द वेबसाइट्स. Environmental impact assessment, environmental clearance is there in the UDCPR also. So you can go through the UDCPR too. त्याच्यानंतर MRTP Act, Corporation Act, these are the quite big acts आणि याच्यातलं कितपत वाचायचं, कारण की दिस इज रिलेटेड म्हणजे हे एक जनरल ऍक्ट्स आहेत, पण याच्याशी रिलेटेड प्लॅनिंगला कितपत आहे. आय विल ट्राय टू मेक अ व्हिडिओ ऑन दॅट because the portion is very vast and you have to stick up with the related planning things. So जो हे मधले आहेत, I will try to make the videos for that. नेटवर हे ऍक्ट्स तर खूप इझिली अवेलेबल होतील, पण त्यातलं कितपत करायचं, सो ते आय विल गोइंग टू टेल यू इन द फर्दर लेक्चर्स. लँड ॲक्विजिशन नाव मागचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता लारासाठी तुम्ही. आणि लारा किती करायचंय, की व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लँड ॲक्विजिशन ऑफिसर, कंपल्सरी ॲक्विजिशन कधी होतं, कोणत्या टाइप्सचे ॲक्विजिशन आहे, 70%, 80% कधी होतं, आणि एव्हरीथिंग दॅट इज देअर इन द लँड ॲक्विजिशन. व्हॅल्युएशन तुम्हाला खूप इझिली आता म्हणजे एकदा झालेलं आहे, पण मी आय सजेस्ट एव्हरीवन टू गो फॉर द चक्रवर्ती फॉर सम ऑफ द पार्ट्स, म्हणजे फॉर द व्हॅल्युएशन टेबल्स म्हणा किंवा सिंकिंग फंड, रिव्हिजनरी व्हॅल्यू, आउटगोईंग, यासाठी यू कॅन गो फॉर दी व्हॅल्युएशन टेबल्स, हे सॉरी चक्रवर्ती. इवन फॉर द मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. ASR ला I will suggest to go for the IGR महाराष्ट्राची वेबसाईट. IGR महाराष्ट्राच्या वेबसाईटला it is clearly given what is true market value, what is the procedure to find out the ASR and how you can म्हणजे कोण बनवतं, कोण कधी पब्लिश करतं, काय असतं, what is the process of making the ASR, everything is done there. So I will suggest you to go for the IGR Maharashtra website for the point number 90. नाव एवढं तुम्ही स्वतःहून प्रिपेअर करू शकता, बट देर आर द मेनी मेसेजेस टू मी की टॉपिक थोडा नवीन वाटतोय आणि काय कसं करायचं. सो एज्युफेस्ट अकॅडमी हॅज लॉन्च्ड अ न्यू बॅच, दॅट इज द रिव्हिजन सेशन्स, बिकॉज टाइम थोडा कमी आहे आणि फ्रॉम झिरो, जसं आता मागच्या जेवढ्या केवढ्यांनी बेसिक सगळे क्लिअर केले, आपण ऑलमोस्ट 1 ऑक्टोबर पासून अभ्यास करतोय. सो ज्यांचे बेसिक्स क्लिअर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, बट जर स्टार्टिंग पासून तुम्ही करत असाल तर नाव स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे सगळ्यांचं होतं की मॅम एक न्यू बॅच स्टार्ट करा, बट इट इज नॉट पॉसिबल टू स्टार्ट अ न्यू बॅच बिकॉज पोर्शन थोडा वास्ट आहे, खूप सारा पोर्शन आहे आणि ऍज अ सिव्हिल किंवा आर्किटेक्ट ह्या सगळ्या गोष्टी
याला एक किमान 3 महिने तरी लागतात आणि तेवढा टाइम आपल्याकडे नाही. जसं सगळ्यांनी जर स्टार्टिंग पासून अभ्यास केलेला आहे, तर त्यांना 80% याच्यातलं माहिती आहे. 80% सिलेबस त्यांनी करून घेतलेला आहे. सो वी हॅव लॉन्च्ड अ रिव्हिजन सेशन की जेवढे केवढे टॉपिक्स आहेत ते एक्सपर्ट करणं रिवाइज्ड होईल. एव्हरी टॉपिक विल बी कव्हर्ड फ्रॉम करंट टू एंड अँड एक्सपर्ट फॅकल्टीज कडनं हे सगळं एक्सप्लेन होणार. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज डेली 2 hours in the morning and 2 hours in the evening हे सेशन्स होणार आहे. Almost 4 hours for the 25 days you will get the lectures. पण याच्यात मात्र नोट्स किंवा टेस्ट सिरीज इन्क्लुडेड नाही. इट्स जस्ट अ रिव्हिजन सेशन आणि त्याच्यात तुम्हाला फक्त रिवाइज करून मिळेल पूर्ण सिलेबस. व्हॉट एव्हर मे बी द न्यू पार्ट, ओल्ड पार्ट, एक्स्ट्रा थिंग्स, एव्हरीथिंग. त्याच्यात नोट्स मिळणार नाही आणि टेस्ट सिरीज इन्क्लुडेड नाहीये. त्याच्यात रेकॉर्डेड फॉर्म म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये यू विल गेट द लेक्चर्स. दॅट मिनिट कन्स्टंट असेल बिकॉज नाव यू आर ऑन द रिव्हिजन सेशन. आपण व्ह्यू कन्स्टंट ठेवू शकत नाही. नाव द मिनिट्स काउंट मध्ये तुम्हाला मिळतील आणि अप्रॉक्सिमेटली 250 minutes विल बी अलाउड फॉर द each lecture to watch again and it will be covered by the all the experts. So जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी याची फीस 6000 आहे आणि जर ऑलरेडी माझ्या बॅचेस मधले असतील तर 50% डिस्काउंट आहे. दॅट इज फॉर द 3000. सो जर कोणाला म्हणजे एक चांगला अभ्यास झाला असेल अँड दे नीड अ रिव्हिजन सेशन्स फ्रॉम द एक्सपर्ट बिकॉज व्हेरी लेस टाइम इज रिमेनिंग अँड युअर मेनी अदर एक्झाम्स आर देअर. सो एका म्हणजे जे मी म्हणते की प्रॉपर 4 ते 5 तास 4 तास द्या पूर्ण दिवसात ना. फ्रॉम दॅट रिव्हिजन सेशन यू कॅन हॅव दॅट रिव्हिजन. सो हे तुम्हाला एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर डिरेक्टली हा कोर्स मिळेल. यू कॅन परचेस डिरेक्टली फ्रॉम देअर आणि ओल्ड स्टुडंट्स ना कुपन कोड दिला जाईल अँड अप्लाय दॅट अँड यू कॅन गेट इट म्हणजे अवेल बाय द 50% डिस्काउंट टू दॅट. सो आता जेवढे जेवढे मी प्रॉमिसेस केले आहेत की आय विल मेक अ व्हिडिओ फॉर दॅट इन द नियर फ्युचर. आय एम ट्राइंग टू मेक द व्हिडिओज फॉर दॅट. I hope that is going to help you in the solving the test series. Soon I am planning for the test series 2. म्हणजे जे 22 papers आहेत सध्या. We need to increase 8 more papers in that and then mock test. So we'll try to do as early as possible. एकदा शिकून झालं की then we'll shift to the test series. Thank you. Thanks a lot.